गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आम्ही समर्थांची लेकरे या चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. स्वामी भक्त हो, लवकरच 29 जुलैला गुरुपौर्णिमा येणार आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच स्वामी भक्त हे श्री गुरुचरित्र पारायणाच्या बसलेले आहेत किंवा श्री गुरुचरित्र पारायण करण्याचे बऱ्याच जणांनी ठरवलेलं आहे. काही जण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहेत, तर काही जण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत आहेत. परंतु अजूनही बरेच स्वामी भक्त कुठल्याही सेवेला सुरुवात केलेली नाही आहे. काही जणांना तर श्री गुरुचरित्र पारायण करायचं आहे, परंतु श्री गुरुचरित्र पारायणाच्या नियमांना घाबरूनच ते पारायण करायला बघत नाही आहेत. बऱ्याच स्वामी भक्तांना असा प्रश्न पडलेला आहे की श्री गुरुचरित्र पारायणाला बसले तर या नियमांचे पालन माझ्याकडून होईल का, आणि समजा नियमाचे पालन झाले नाही तर स्वामी महाराज माझ्यावरती रागवतील का, की या श्री गुरुचरित्र पारायणाच्या नियमाचे उल्लंघन झाले तर दत्त महाराज रागवतील का, की दत्त महाराज कोपतील का. अशा असंख्य प्रश्नांच्या भीतीमुळे आज बरेच स्वामी भक्त श्री गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही पारायणाला बसत नाही आहेत. तर त्यांच्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ आणला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे की श्री गुरुचरित्र पारायणाच्या नियमाचे पालन कशा अत्यंत सोप्या पद्धतीने करायचे, आणि समजा पारायणाला बसलो आणि अचानक किंवा कोणत्याही कारणामुळे हे नियमाचं उल्लंघन आपल्याकडून झालं तर काय करायचं, याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कोणत्याही प्रकारे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, की आपण कशा प्रकारे नियमांचं पालन हे अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो. मुळातच श्री गुरुचरित्र पारायण करणारी व्यक्ती ही मुळातच भाग्यवान असते. कारण श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी हे जन्मोजन्मीचे पुण्य आपल्याला लाभते, तेव्हाच संधी आपल्या श्री गुरुचरित्र पारायण करण्याची मिळते. जेव्हा आपली इच्छा होते ना, आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण करावी अशी, त्यावेळी आपण समजून जायचं की ही आपली इच्छा नसून ही दत्त महाराजांची इच्छा आहे. आणि कारण श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी ही प्रत्यक्ष आपल्या स्वामी समर्थ माऊलीने दत्त महाराजांनी आपली निवड केलेली असते. त्यामुळे पारायणाच्या नियमांना न घाबरता आपल्याला हे पारायण करायचं आहे. मुळात जिथे आपली प्रखर इच्छा असते ना पारायण करण्याची, तिथे नियम आपोआपच पाळले जातात. नियमांचे उल्लंघन झालेच पारायणाच्या कालावधीत तर काय करावे हे तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून आपलं श्री गुरुचरित्र पारायण हे अपूर्ण राहू नये. कारण श्री गुरुचरित्र पारायण एकदा सुरू केलं काय ते अर्धवट टाकता येत नाही, ते पूर्ण करावंच लागतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या की याचा अर्थ असा नाही की नियमांचे उल्लंघन झालं तरी चालतंच, असं इथे काहीही नाही आहे. नियम हे श्री गुरुचरित्र पारायणाच्या वेळी पाळलेच पाहिजेत, आणि त्याच्यामधील महत्त्वाचे 3 नियम आहेत आणि ते नियम पाळलेच पाहिजेत. आणि ते नियम कोणते आणि कशा प्रकारे पाळायचे हे संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑल करा. तर चला, तर आपल्या श्री गुरुचरित्र पारायणाचा पहिला नियम आहे मांसाहार वर्ज्य करणे. जी व्यक्ती श्री गुरुचरित्र पारायण करत असते तिने मांसाहार वर्ज्य केलाच पाहिजे. त्या व्यक्तीने तर पारायण करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार केलाच नाही पाहिजे, परंतु याचबरोबर घरातही मांसाहार झाला नाही पाहिजे, घरातल्या व्यक्तीकडूनही मांसाहार झाला नाही पाहिजे, आणि घरात मांसाहार शिजला नाही पाहिजे. कारण दत्त संप्रदायामध्ये दत्त महाराजांच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार केला जात नाही. आणि समजा दत्त संप्रदायामध्ये कुठलीही सेवा करत असताना मांसाहार झाला तर त्याचा आपल्याला दोषच लागत असतो. श्री गुरुचरित्र पारायणासाठी बसणार आहात त्या तारखेच्या अगोदर 4 दिवस आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींना याची कल्पना द्यायची की मी अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत 7 दिवसाच्या कालखंडात मी पारायणाला बसणार आहे, आणि त्यामुळे या कालावधीमध्ये मी मांसाहार करणार नाही, आणि घरातल्याही कुठल्याही व्यक्तीने मांसाहार करू नये असं समजावून त्यांना सांगायचं.
पारायणाला बसण्याच्या अगोदर 4 दिवस, आणि तरीसुद्धा ते ऐकणार नसतील, तर त्यांना सक्त ताकीद द्यायची आहे, की मी या तारखेपासून या तारखेपर्यंत 7 दिवस श्री गुरुचरित्राचे पारायण करणार आहे, आणि यामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार झाला नाही पाहिजे आणि मांसाहार शिजला पण नाही पाहिजे, आणि आपण श्री गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे. परंतु जर तुमच्या कुटुंबातील किंवा घरातील माणसे ही ऐकणारच नसतील, तुमच्या घरातील माणसे ही हट्टी असतील किंवा नास्तिक असतील, त्यांचा या गोष्टींवर विश्वासच नसेल, किंवा आठवड्याच्या पूर्ण आठवड्याचे सगळे वार हा मांसाहारच तुमच्या घरात होत असेल, तर मी तुम्हाला एक सांगते की श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही घरी करू नका. कारण श्री गुरुचरित्र पारायण ही अत्यंत पवित्र अशी सेवा आहे, आणि या सेवेसाठी ही सेवा करत असताना जी व्यक्ती सेवा करते तिने पण मांसाहार केला नाही पाहिजे, व कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने केला नाही पाहिजे, आणि घरात मांसाहार होताच कामा नये. यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगेन. जर घरात आठवड्याच्या आठवडे पूर्ण मांसाहारच होत असेल, तर तुम्ही एक करायचं आहे, तुम्ही फक्त आणि फक्त एका दिवसाचे श्री गुरुचरित्र पारायण अर्थात संक्षिप्त पारायण श्री गुरुचरित्राचे करायचे आहे एका दिवसासाठी. का? कारण संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण हे एका दिवसात एका बैठकीत पूर्ण होऊ शकते, आणि एका दिवसासाठी आपल्या घरातील माणसं ही मांसाहार न करता राहू शकतात. आणि तरीसुद्धा जर ते तयारच नसतील, हट्टी माणसं असतात काही जण, मग काय करणार आहोत आपण? अर्थात आपण काय करायचं, ज्यांची खूप इच्छा आहे की आम्हाला श्री गुरुचरित्र पारायण करायचंच आहे, त्यांनी काय करायचं आहे, आपल्या घराच्या जवळपास कुठलंही दत्त मंदिर असेल किंवा स्वामी समर्थांचा मठ असेल किंवा केंद्र असेल, तिथे जाऊन आपण 7 दिवसाचं श्री गुरुचरित्र पारायण करायचं आहे, जेणेकरून तुमची श्री गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा पूर्ण होईल. परंतु मांसाहार न करणे हा नियम पाळलाच पाहिजे. आणि समजा तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण घरी करत आहात, आणि जर जर घरातल्या कुठल्या तरी व्यक्ती मांसाहार करून आली, तर काय करायचं? कारण ती व्यक्ती ऐकणारच नसेल, आणि तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण करत आहात आणि कोणीतरी मांसाहार करून घरात आलं आहे, तर तुम्ही आणि आपल्या संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडायचं आहे. संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडायचं आहे, आणि जिथे तुम्ही पारायणाची मांडणी केली आहे तिथे सुद्धा गोमूत्र शिंपडायचं आहे. स्वतःवरही मारायचं आहे गोमूत्र, आणि दत्त महाराजांच्या समोर बसून आपण दत्त महाराजांची माफी मागायची आहे, की दत्त महाराज, अशी अशी चूक झाली आहे, माझ्या घरात मांसाहार झालेला आहे, याबद्दल माफी करा. आणि तुमचं श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही कंटिन्यू करायचं आहे, जर तुम्ही घरात चालू असेल तर. परंतु श्री गुरुचरित्र पारायण हे मुळीच अर्धवट टाकायचं नाही, ते कंटिन्यू करायचं आहे. याचबरोबर दुसरा नियम आहे, तो म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन. ब्रह्मचर्याचे पालन म्हणजे काय? तर 7 दिवसामध्ये स्त्री आणि पुरुष या 7 दिवसांमध्ये फिजिकल रिलेशन आले नाही पाहिजेत. आणि ह्याचा अर्थ असा आहे की आपण ज्यावेळी 7 दिवसाची सेवा आपण पारायणाची करत असतो ना, या 7 दिवसामध्ये आपल्याला आपले शरीर आणि मन हे दत्त महाराजांच्या ज्या सेवेसाठी व्हायचं असतं. सातीच्या 7 दिवस पूर्णपणे आपल्याला दत्त महाराजांसाठीच्या सेवेसाठी द्यायचं असतं. तन मन अगदी मनापासून त्यांची सेवा करायची असते. आपल्या ऐश आरामी आयुष्याचा त्याग करायचा असतो फक्त आणि फक्त 7 दिवसासाठी, आणि यासाठी हे नियम बनवलेले आहेत. मग आपण काय करायचं आहे की पारायणाला बसण्याच्या अगोदर 4 दिवस, पारायणाच्या अगोदर किमान 4 दिवस तरी आपल्या सहकारी किंवा जोडीदाराला अगोदरच याची कल्पना द्यायची आहे की मी अमुक अमुक तारखेपासून अमुक अमुक तारखेपर्यंत 7 दिवसासाठी श्री गुरुचरित्राचे पारायण करणार आहे, आणि यासाठी ब्रह्मचर्याचे पालन करणे अत्यावश्यक आहे. याची कल्पना तुम्ही आधीच आपल्या जोडीदाराला द्यायची आहे, त्याला समजावून सांगायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही या नियमाचं पालन करू शकता. परंतु समजा पारायणाला बसल्यानंतर श्री गुरुचरित्र पारायणाच्या ब्रह्मचर्याचा जो नियम आहे त्या नियमाचे उल्लंघन झाले तर काय करायचं आहे? पहिली गोष्ट, आपल्याला पारायण अर्धवट टाकायचं नाही आहे आणि घाबरून जायचं नाही आहे. आणि ह्या नियमाचे उल्लंघन हे जी व्यक्ती करणार आहे पारायण त्याच्या हातातून किंवा त्याच्याकडून मुळीच होता कामा नये. परंतु जोडीदाराकडून त्याच्या हट्टी स्वभावामुळे जर ब्रह्मचर्याचे पालनाचा नियमाचे उल्लंघन झाले तर आपण हेच करायचं आहे की आपण दत्त महाराजांची माफी मागायची आहे.
मनापासून माफी मागायची आहे, नाक घासून माफी मागायची आहे, की आपल्या पारायणाच्या काळामध्ये माझ्याकडून ही चूक झाली आहे किंवा माझ्या जोडीदारामुळे या नियमाचं उल्लंघन माझ्याकडून झालं आहे, याबद्दल मला क्षमा करा आणि पुन्हा ही चूक माझ्या हातून होणार नाही. अशी विनवणी, क्षमा याचना आपण दत्त महाराजांकडे करायची आहे आणि आपलं पारायण चालू ठेवायचं आहे. ते अर्धवट टाकायचं नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ब्रह्मचर्याचे पालनाच्या नियमाचे पालन सोप्या पद्धतीने करू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की नियमाचे उल्लंघन झाले तरी चालते, असं मुळीच नाही. नियमाचे पालन हे पारायण करणाऱ्या व्यक्तीने केलंच पाहिजे. आता आपण तिसऱ्या नियमाकडे वळूया. तिसरा नियम असा आहे की परान्न वर्ज करणे. परान्न म्हणजे काय? परान्न वर्ज करायचं म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या घरचं जेवण जेवायचं नाही. तर कुठलं जेवायचं आहे? तर आपण स्वतः शुचिर्भूत होऊन केलेलं जेवण जेवायचं आहे. आपल्या पत्नीच्या हातचं जेवण जेवायला हरकत नाही आहे किंवा आपल्या आईने बनवलेलं जेवण जेवायला हरकत नाही. आपल्या घरात शुचिर्भूत होऊन जे जेवण केलेलं आहे ते करायला हरकत नाही. पण दुसऱ्याच्या घरचं, आजूबाजूच्यांचं, शेजारच्यांच्या घरातलं जेवण जेवायचं नाही आहे, किमान 7 दिवस. यासाठी एकच उपाय, की तुम्हाला जर खूप भीती वाटत असेल की परान्न वर्ज करण्याचा नियम जर आपल्याजवळ मोडणार आहे, तर आपण काय करायचं आहे, या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण कुणाकडेही जायचं नाही. शेजारी पाजारी, शेजारचे यांच्याकडे मुळीच जायचं नाही. साधने करून आपण त्यांच्याकडे गेलो की ते लोक काहीतरी खायला आपल्या हातावर ठेवतात आणि त्यामुळे आपण आता त्याला नाही कसं म्हणणार असं आपलं होतं. त्यामुळे 7 दिवसाच्या पारायणामध्ये आपण कुणाच्याही घरी जायचं नाही आहे. फक्त आपल्या घरात आपली सेवा पूर्ण करायची. मग कुठे जायचं आहे ते जायचं. ज्याच्यामुळे परान्नाचा नियम मोडला जाणार नाही. समजा तुम्ही बाहेर कामाला असाल किंवा बाहेरून जेवण मागवत असाल किंवा हॉटेलमधून जेवणे हे तुम्हाला भागच असेल, तर तुम्ही एक करायचं आहे काम आणि ते म्हणजे तुम्ही जे काही जेवण जेवणार आहात ते फुकट घ्यायचं नाही, त्याची किंमत द्यायची आहे. फुकट जेवायचं नाही आहे, त्याची किंमत द्यायची आहे ठरलेली जेवणाची आणि मगच परान्न करायचं आहे. ज्या बाहेर कामाला आहेत आणि बाहेर जेवत आहेत किंवा बाहेरून जेवण मागवत आहेत, नाईलाजच आहे त्यांच्यासाठी. आणि आणि त्या दिवशी ज्या दिवशी आपण परान्न करणार आहोत त्यावेळी संध्याकाळी श्री विष्णू सहस्त्रनामावली न चुकता वाचायचे किंवा गायत्री मंत्राचा जप एक माळ हा न चुकता करायचा आहे. ऑलरेडी आपल्या शरीरात अनेक दोष असतात आणि त्यातच जर आपण परान्न ग्रहण केलं तर अजून दोष आपले वाढत असतात. त्यामुळे परान्न हे वर्ज्य करायचं आहे आणि परान्न घेतलं तर गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. गायत्री मंत्र हा सर्वांनाच माहीत आहे. त्याची एक माळ करायची आहे. आणि हे 3 नियम काटेकोर पालन करून आपण श्री गुरुचरित्र पारायण नक्कीच करू शकतो. आणि हे 3 नियम पाळण्यासाठी आपण काय करायचं आहे, रात्री आपण जिथे मांडणी केलेली श्री गुरुचरित्र पारायणाची तिथेच बाजूला आपली चटई साधिका आहे ती चटई घालून झोपायची. जिथे आपण मांडणी केली तिथेच झोपायचं आहे. मऊ गादीवर, खाटीवर वगैरे झोपायचं नाही आहे. शेजारी पाजारी सुहेर पडला असेल किंवा सुतीक झाला असेल तर त्यांच्याकडे जायचं नाही आहे आपण. किमान 7 दिवस. नंतर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. पण जेणेकरून या नियमांचं उल्लंघन होणार नाही. याचं कारण असं आहे की ज्यावेळी एखाद्या घरात पडतो आणि तेव्हा आपण त्या घराकडे जातो आणि परत येतो आणि पारायणाला बसतो, त्यावेळी त्या घरातील ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्याबरोबर येत असते आणि ह्या निगेटिव्ह ऊर्जेमुळे पारायण करत असताना आपल्याला त्रास होतो. भयंकर त्रास होतो निगेटिव्ह शक्तीमुळे आणि ही निगेटिव्ह शक्ती आपल्यावर येऊ नये आणि आपलं पारायण अर्धवट राहू नये यासाठी 7 दिवसाच्या कालावधीत आपण कुणाकडे जायचं नाहीये. अजून एक गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीत आपल्या गावची वेश ओलांडून आपल्याला कुठेही जायचं नाहीये. आणि जर जावं लागत असेल नोकरीधंदा, कामानिमित्त ही आपल्या गावची वेश ओलांडून जायचं लागत असेल, तर काय करायचं आहे की आपण घरी आल्यानंतर शुचिर्भूत व्हायचे, अंघोळ करून शुचिर्भूत व्हायचे, आपल्या अंगावर गोमूत्र शिंपडायचं आहे आणि घरात एक गोमूत्र शिंपडायचं आहे आणि मगच पारायणाला बसायचं आहे. कारण काय होतं, जेव्हा आपण गावाची वेश ही ओलांडून जात असतो तेव्हा आपल्याबरोबर बाहेरची निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह बाधा, मग त्या कुठल्या पण असू शकतात, त्या आपल्यावर येत असतात आणि ज्यावेळी आपण पारायणाला बसतो त्यावेळी ते आपल्याला पारायण करू देत नाहीत. आपल्याला त्रास होतो. हा त्रास कोणत्या पद्धतीने होतो, तर डोकं दुखतं, डोक्यामध्ये कळा येतात, की हातपाय दुखतात
किंवा बसल्यावर कंबरच दुखते, अशा पद्धतीने आपल्याला त्रास देतात आणि श्री गुरुचरित्र पारायण हे अर्धवट टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण शक्यतो आपल्या गावची वेश सोडून कुठेही जायचं नाही आणि जावं लागलंच तर गोमूत्र आपल्या घरात शिंपडायचं आहे, आपल्यावर शिंपडायचं आणि अंघोळ करूनच आपण पारायणाला बसायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही श्री गुरुचरित्र पारायणाच्या हे फक्त आणि फक्त 3 नियम पालन करून पारायण करू शकता. पहिला नियम मांसाहार वर्ज्य करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे आणि परान्न वर्ज्य करणे. हे 3 नियम पाळले की आपोआप हे आपल्याकडून श्री गुरुचरित्राचे पारायण होत असते. श्री गुरुचरित्राचे पारायणाचे नियम जर तुमच्याकडून तुमच्या कुटुंबातून जर पाळले जाणारच नसतील तर तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे एका दिवसाचे करा किंवा स्वामीचरित्र सारामृत हे एका दिवसासाठी करा. फक्त पारायण करणाऱ्या व्यक्तीने हे 3 नियम पाळलेच पाहिजेत. मांसाहार वर्ज्य, परान्न वर्ज्य आणि ब्रह्मचर्याचे पालन. तर स्वामी भक्त हो, झालेली सेवा ही स्वामी समर्थांच्या चरणी मी अर्पण करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपणास ज्यांना श्री गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे परंतु वाचता येत नाही किंवा पारायणाच्या काळामध्ये मासिक धर्म आला तर काय करावं, सुहेरसुतिक आलं तर काय करावं किंवा ज्यांची लहान बाळं आहेत, लहान मुलं आहेत त्यांनी कशा प्रकारे पारायण करावं याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. तर तोपर्यंत नमस्कार.